नमस्कार मित्रांनो, मी काजल, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज अचानकच आम्ही घरातली साफसफाई करायला काढली आणि काय हो, असं करतानाच फजिती होती बोलतात ना, तर खरंच तसं झालं। अचानक घरी पाहुणे आले। पाहुणे म्हणजे कोण नाही, आमच्या घरातलेच होते। काका काकी, ताईंची मुलगी आणि भाऊजी पुण्यावरून आले होते आणि ते लवकर येत नाही, त्यामुळे सगळेच त्यांना एकत्र भेटायला आले। अगस्त खूप खुश होता, सगळ्यांना बघून डान्स करून दाखवत होता आणि अचानक आमचा प्लॅन झाला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं। तर आम्ही धारेश्वरला जाताना वातावरण खरंच खूप थंड असतो, त्यामुळे अगस्तीला आम्ही 4 व्हीलरमध्ये दिलं। तो त्याच्या आत्यासोबत छान असा बसला होता। जातानाच आणि आम्हाला काय दिसलं तेही तुम्हाला दाखवते। मोठा पिसारा असलेला असा सुंदर मोर होता, पण तो आम्हाला बघून, गाडीला बघून फास्ट पुढे पळत गेला। नंतर तिथे झाड होतं आळूचं आणि अगस्तीच्या डॅडीने तिथे जाऊन सगळे आळू तोडून आणले आणि सगळ्यांना एक एक करून वाटून दिले। सगळ्यांनी आळू खाल्ले। मी काय आळू खाल्ले नाही, कारण मला आळू हे आवडतच नाही, पण मी करवंद खाल्ले। करवंद हे मला खूप आवडतं आणि आश्चर्याची गोष्ट अशी की अगस्त्य माझा करवंद हे कधीच खात नाही। खूप वेळा मी ट्राय केलं पण खात नाही, पण आज त्यांनी सगळ्यांना बघून करवंद खाल्ले। खरंच मला त्याचा खूप आनंद झाला। आणि नंतर हे माकड बघा, बिचाराला शिफ्टीच नाही, बिचारा बिना शिफ्टीचा फिरतोय। त्याची शिफ्टी कुठे गेली होती काय माहिती। आणि सगळे सोबत असल्यावर एन्जॉय करण्याचा एक वेगळाच आनंद असतो। आणि नंतर समोर बघितलं तर हे असे स्टंट करत होते। स्टंट नाही हो, शॉर्टकट रस्ता शोधत होते। एका केबलवरून खाली उतरत होते आणि आम्ही नंतर धारेश्वर मंदिराच्या आत गेलो। छान असे आम्ही दर्शन घेतले। धारेश्वर मंदिर हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये आहे। सह्याद्रीच्या कुशीत असलेले हे मंदिर आहे। श्रावण महिना, महाशिवरात्रीला इथे प्रचंड गर्दी असते। आणि हो, ही ती धारा आहे जिथे ज्याला संतती होत नसते त्याने मनोभावाने तिथे जाऊन पूजा करून त्या धारेखाली उभे राहिल्याने त्याला संतती प्राप्त होते। फुल व्हिडिओ काजल बापट ऑफिशियल या चॅनलवर शेअर केलेला आहे, नक्की जाऊन बघा।